प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही. व्यक्ती, समाज आणि निसर्ग यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करतात. स्वदेशी मूल्यांवर आधारित एक सुंदर अशी अर्थव्यवस्था तयार करून मानव केंद्रबिंदू ठेवून विकासाचा मार्ग सुचवतात. आपण सरांनी सांगितलेल्या उद्देशाप्रमाणे स्पर्धा आणि संघर्ष यामध्ये अडथळा न राहता आपण एक समन्वय साधता आला पाहिजे, सामंजस्य निर्माण करता आलं पाहिजे आणि त्यातून एक समरस असा समाज निर्माण करता आला पाहिजे. आणि खरंच सर, आम्ही तुम्हाला ग्वाही देतो की खरंच आम्ही हे सगळे युवा पिढी या मार्गावर तटस्थपणे पुढे चालण्याचा प्रयत्न करू. यानंतरच्या कार्यक्रमामध्ये अध्यक्षीय समारोप म्हणून मी माननीय आताच एक बोलकी प्रतिक्रिया डॉक्टर साहेबांनी दिली. आम्ही जेव्हा हा विषय आल्यानंतर खूप विचार केला की याच्यावर कशा प्रकारे प्रोसिड व्हायचा. नवीन विषय, सर्वांनाच नवीन. मान्य दादांनी तर सांगितलं की हा विषय सगळ्यांसाठी नवीन, पंडित दीनदयाळचे नाव पण नवीन अशा अर्थाने होतं. नंतर आमचे चंदन बोरादांचं मला विचारायचं सर आपण कसं प्रोसिड करा, सतत विचार करत होतो कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं. आणि ते स्वरूप मात्र आम्ही ठामपणे ठरवलं की वन डे ऍक्टिव्हिटी आपण करायची. ती कशी करायची, काय करायचं. एक नाव माझ्या डोळ्यात ठामपणे होतं. मी देवांनाच यांना सांगितलं होतं की आपल्याला ह्या कार्यक्रमासाठी माननीय दादा एकदाच बोलवायचं. जेव्हा आपल्याला तारीख मिळेल त्यानुसार आपण दरम्यानच्या काळात आम्ही 22 साहेबांची या उपक्रमासाठी विद्यापीठाला नियुक्ती केली आणि ते अतिशय तळमळीने त्याच्यात भाग घेऊन तसा कार्यक्रम. आणि पेशकर साहेब आमच्या समोर होते, चंदन बोराव, त्यांनी विचारच करायचो कशा पद्धतीने केलं. मग आनंदी एकदा मला तारीख दिली. म्हणजे आमचं आधी बोलणं झालं होतं. मी 2-3 ऑगस्टला जेव्हा तेव्हाच मी त्यांना शब्द टाकला होता की आम्हाला आपल्या 1 दिवसाचा वेळ आमच्यासाठी पाहिजे. त्यांनी मला होकारी दिला होता आणि त्यानुसार मग आम्ही बोललो आणि ही तारीख आजची ठरली. त्यांना मला 26 तारखेनंतर केव्हाही वेळ सांगितलं होतं. मग आम्ही आमच्या इथल्या विचार विनिमय करून 31 ऑगस्ट हा कार्यक्रम सांगितलं. मग आपण काय वक्ता स्वरूप काय असावं, जे दादांना मान्य दादांना बोलायचं त्याला स्वरूप म्हणजे डेव्हलप इतके दिवसभर आपल्या सर्वांना वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करू शकतं, त्यांचा तेवढा अभ्यास आहे. मग त्याला स्वरूप देत असताना मग त्याला की नोट ऍड्रेसचंही स्वरूप असायला पाहिजे. विषय विद्यार्थ्यांपर्यंत खास करून विद्यार्थ्यांना आपल्याला ऍड्रेस करता आला पाहिजे, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता आला पाहिजे. मान्य दादांचाही आग्रह होता की एक तुम्ही की नोट ऍड्रेस पण ठेवा आणि त्याला सर्व त्यानुसार मग आम्ही की नोट ऍड्रेस शोधत मंडळाकडे साहेबांपर्यंत आलो. असल्याने अतिशय उत्कृष्ट की नोट ऍड्रेस होता. या सर्व विषयावर सजेस्ट असा दिला. ते एकूणच या कार्यक्रम अतिशय दर्जेदार उंचीचा कार्यक्रम पहिला जरी होता तरी तो महत्वपूर्ण पद्धतीने झाला आणि आपण सर्वांची उपस्थिती अतिशय गांभीर्यपूर्ण आणि आम्हाला जे अपेक्षित होतं तशाच प्रकारे कोणत्याही पेक्षा आपण सर्वांनी सहभाग दिला. या सर्व कार्यक्रमाचं ही जी मांडणी आपली सरळ झाला या सर्वातलं श्रेय मी माननीय दादा विद्यार्थी साहेबांना देतो की त्यांनी त्यांचा माझा अनेक वर्षापासून परिचय होता. प्रभावीच आहोत त्यांचं काम आपण परिचयात आलं आणि डायरेक्टर त्यांनी अतिशय चांगला परिचय तरी मांडणी लागली केली. असं व्यक्तिमत्व जेव्हा आपल्याकडे येते आपल्या विद्यापीठात आम्हाला त्यांना बोलवायचं. आम्ही अनेक वर्ष असं संधीची वाट पाहत होतो की आम्हाला प्रत्यक्ष ऐकायला कधी मिळते. आम्ही त्यांचे युट्यूबवर स्वतः त्यांचं चॅनल आहे, अतिशय महत्वपूर्ण विवेचन प्रत्येक विषयावर दादांचं असतं, ते आम्ही अवेलेबल असतं, ते आपण ऐकत असतो. पण प्रत्यक्ष आपल्याला त्यांच्या समोर बसून त्याच्यासोबत बसून त्यांचं ऐकता कसं येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. तो आज आमच्या दृष्टीने स्वप्नपूर्तीचा दिवस असं मी मानतो. मी जॉईन झाल्यापासून माझ्या मनात होतं खूप प्रयत्न करून की आपण
या विषयावर जाताना हा विषय असेल कोणताही असं जाताना आपल्याला बोलवायचं आणि ते आज धन्यवाद आपण आज करायला. आता हा कार्यक्रम विषयाविषयी त्यांच्या एवढ्या प्रगल्भ एवढा अभ्यास एवढ्या अनुभवाने मान्य करताना त्यांनी सांगितलं की मी सायन्सचा विद्यार्थी आहे आणि मी बाकीच्या तज्ञ वगैरे फारसं जोडू शकत नाही. मी तर त्याही पेक्षा फार वेळा म्हणजे माझा अभ्यास संशोधन सगळं सायन्स इलेक्ट्रॉनिक्स याच्यातलं आहे. परंतु आणि अशा विषयावर मी कॉमेंट करणं किंवा माझं मत मांडणं ते राजा साळुंखेंनी मांडणी केल्यानंतर ते अतिशय अवघड म्हणजे अशक्य बाहेर पण तरी कार्यक्रमाचा प्रोटोकॉल फॉर्मॅलिटी म्हणून मी फक्त तो प्रयत्न करतो असं म्हणायचं. तर जेव्हा ह्या कार्यक्रमाचे पूर्ण सकाळपासून बघितलं आपण जे गुरुगुरु साहेबांचे भाषण यानिमित्ताने चांगलं झालेलं आहे याच्याविषयी आणि विद्यापीठ पुढे कशी वाटचाल करणार त्याचा पूर्ण आढावा सुद्धा वरिष्ठ सरांनी सांगितलं. भविष्यात आम्हाला विद्यापीठामार्फत या विषयावर अधिकची चालना द्यायची कशा पद्धतीने द्यायचे त्याचा आखणी जरी सांगितली. परंतु आजच्या विषयामध्ये बोलत असताना मंडळकर सरांनी त्यांच्या कीनोट मधनं जोडलं एसडीजी सोबत आपण बोललं मंडळकर सर. शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स युनोने 2015 मध्ये एकूण 17 गोल डिसाईड केले जागतिक पातळीवर डेव्हलपमेंटचा मुद्दा आणि 2030चं टार्गेट आहे. 2030 मध्ये ते गोल साध्य व्हायला पाहिजे ज्यामध्ये 1, 2, 4, 5, 17 ही गोल माझ्या दृष्टीने जास्त महत्वाची आहे. एक म्हणजे पॉवर्टी रिमूव्ह ऑफ पॉवर्टी, 2 हंगर, 4 एज्युकेशन बेस्ट एज्युकेशन, 5 जेंडर इनइक्वॅलिटी आणि 17 इज कोलॅबोरेशन. म्हणजे हे जे उद्दिष्ट साध्य केलं जेव्हा आपण एखाद्या देशाचा विकास हा जे उद्दिष्ट आपण माननीय पंतप्रधान साहेबांनी ठेवलंय विकसित भारत 2047 म्हणजे जेव्हा डेव्हलपिंग टू डेव्हलप नेशन असं ट्रान्सफॉर्मेशनचा जेव्हा आपण विकसनशील देश टू विकसित देश असं जर ट्रान्सफॉर्मेशन आपण करतो तेव्हा हे विकसित माझ्या दृष्टीने सर मंडळाकडे तुम्ही मांडलेला मुद्दा एसडीजीचा तोही जास्त महत्वाचा आहे. आणि जेव्हा आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अचीव्ह करायचे जे जागतिक पातळीवर अचीव्ह करायचे त्याच्या देशाच्या पातळीवर आपल्याला सुद्धा त्याच मापदंडावरून त्याला आपल्याला बघायचं आहे. असं करत असताना आपण प्रयत्न करतोय आपण जो तो जशा पद्धतीने मांडणं आता आपण पद्धती बोलतो ज्याची मांडणीच इंडस्ट्री 4.0 वर झाली म्हणतात कसं आपण इंडस्ट्री 4.0 साठी ज्या डिस्ट्रक्टिव्ह टेक्नॉलॉजीज आहे ज्याच्यामधून आपल्याला विकास साध्य करायचा आहे अशा टेक्नॉलॉजी आधारित डॉक्युमेंटेशन बनलं. त्याच्यामध्ये किती प्रकारचे कसे स्किल्स असायला पाहिजे कशा प्रकारे होलिस्टिक डेव्हलपमेंट असायला पाहिजे हे सगळं पडत असतात जे डॉक्युमेंट त्याला आपण गेल्या 5 वर्षापासून अडॅप्ट केलंय. मागे 29 जुलैला देशाच्या राजधानीत अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला जगातले आपल्या देशातले जगातले सुद्धा काही त्याचे एन्डॉर्समेंट केले की उत्तम एनईपी 2020चे इम्प्लिमेंटेशन होत आहे. त्याला आधार सुद्धा इंडस्ट्री 5.0 आहे. मग हे होत असताना जो इंटिग्रल ह्युमॅनिझमचा मुद्दा मंडळकर सरांनी त्याला मांडण्याचा प्रश्न की सायन्सचा इलेक्ट्रॉनिक्सचा सेमीकंडक्टर चिप्सवर रिसर्च करणारा प्राध्यापक रिसर्चर म्हणून मी पण असं जोडण्याचा प्रयत्न तोच करतो की खऱ्या अर्थाने माननीय दादांनीच सांगितलं इंडिव्हिज्युअल सोसायटी म्हणजे गाव देश याच्याशी जोडत असताना अशा प्रकारे जेव्हा आपण जाऊ त्याला तो एकात्म विकास जी संकल्पना आहे विकास तो होतोय विकास करतोय आपण जो तो घडतोय. आता एव्हरीबडी इज ट्राईंग नाव आपण म्हणतो की आपण स्टार्टअपच्या दुनियेत आहोत स्टार्टअप्स करतो अनेक युनिकॉर्न्स आहेत आपल्या जगातली तिसरी स्टार्टअप इकोसिस्टीम आपली भारताची आहे. अशा अर्थात जात असताना अनेक युनिकॉर्न्स 100+ युनिकॉर्न्स ज्याची $10 बिलियन वार्षिक असते. अशा पद्धतीचा म्हणजे विकास नाही असं नाही आहे परंतु त्याचबरोबर हा जो इंटिग्रल ह्युमॅनिझमचा विचार करतो तो आज जे मलाही आकलन झालं किंवा आपल्या सगळ्यांनाही समजलं असेल अशा प्रकारे त्याच्यामध्ये जर आपण ही जोडणी केली अशा पद्धतीने विचार केला आहे तेच तर त्याला नक्कीच समर्पक होईल आणि अधिक आपल्याला ते प्रगल्भ किंवा समृद्धतेकडे आपण त्याला हे करू शकतो. आणि जेव्हा आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि दादांनी अतिशय चांगले उदाहरणं देऊन तुम्हाला सांगितलं असे हे जे विचार आहेत
त्या काळात आज आपण विचार करतो 1965 मध्ये एप्रिल 65 मध्ये लेक्चर्स आहेत आणि दीनदयाल उपाध्यायजींचं. तर हे लेक्चर आज त्यांचं रिलेव्हन्स 60 वर्षानंतर आपण त्याच्यात फोकस देऊन त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत हे विषय समजले पाहिजे असा आग्रह शासन पातळीवर राज्य पातळीवर होतोय. बरोबर किती महत्वपूर्ण विचार ते आहेत आणि त्याची आजही जेव्हा आपण कंटेम्पररीचा विचार करतो कालानुरूप आज सुद्धा आज आपण किती प्रगत म्हणत असलो आज 2025 मध्ये आपण आहोत तरी ते काळ सुसंगत असेल असे असलेले आहे म्हणून त्याचं आज महत्व आहे. आणि अशा अर्थाने ते आपण कळत नकळत का ना तशा अर्थाने जी वाटचाल करून माझ्यामध्ये ज्यांनी काही कॉन्ट्रीब्युशन दिलंय ते खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाकडेच आहे. परंतु करून अभ्यास करून त्याचा उल्लेख किंवा त्याचा आत्मसात न करता जर होत असेल तर त्याला फारसा अर्थ उरत नाही. म्हणून म्हणजे एकात्मिक विकास या अर्थाने तशा अर्थाने आपण बघितलं पाहिजे. जेव्हा आपण म्हणत होतो की सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये इनइक्वॅलिटीचा विषय असतो, रिमोट हुंदर असतो, याच्यामध्ये आपण नेहमी जॉबशी जोडतो. सरांनी उल्लेख केला जेव्हा आपण विचार करतो शिक्षणाच्या सोबत जॉब असं आपण जेव्हा जोडतो